मुलांना बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा. फडणवीसांकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा समाचार. इंग्रजी स्कूल इंटरनॅशनल तुम्ही जे परदेशातून घेऊन येत आहात ते तुम्ही बंद करा अशी आरएसएसची मागणी. संजय राऊतांचं वक्तव्य. तर आम्ही आमचं बघू, राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांना संदीप देशपांडेंचंही प्रत्युत्तर. बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकण्यात काय वावगं? भाजप नेते कोणत्या शाळेत शिकले हे आपण सांगायचं का? संदीप देशपांडेंचा फडणवीसांना सवाल. मराठी माणसांच्या एकजुटीमुळे राष्ट्रीय पक्ष घाबरलेत. समितीचा अहवाल काहीही येऊ द्या पण हिंदी सक्ती नकोच. मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य. कुठल्या शाळेत जावं आणि शिकावं हे काही ठरवून होत नाही. आम्ही श्रीमंतांच्या मुलांबद्दल बोलत नव्हतो. पॉलिसीवरती बोलत असताना सामान्यांच्या भावनांबद्दल बोलत असतो. रोहित पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर. कोणाची मुलं कुठे शिकतात यावरनं राजकारण नको, कारण प्रत्येकाला आपली मातृभाषा शिकण्याचा अधिकार आहे. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. राज ठाकरे किमान नातवाला मराठी शाळेत घालतील ही मराठी माणूस म्हणून अपेक्षा आहे. अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. मुंबईतल्या मातोश्री निवासस्थान परिसरामध्ये त्रिभाषा सूत्रावरनं बॅनरबाजी. ठाकरे सरकारने मराठीचा घात केला. त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतं, विसरलात की काय? बॅनरमधनं सवाल. मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये बॅनर. सत्य बाहेर आलं, ठाकरेंनीच केला मराठीचा घात. बॅनरवरती आशय. शिवसेनेच्या चिन्हाविषयी ठाकरे सेनेकडनं सुप्रीम कोर्टात धाव. कोर्टाने काही अंतरिम मार्गदर्शक तत्व जारी करावी. ठाकरेंची मागणी. तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. पुढची सुनावणी 16 जुलैला. राज आणि उद्धव ठाकरेंचं आणखीन एक निमंत्रण पत्रक. महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी बोलताना पाहायचंय का हा प्रश्न घेऊन सुरुवात. निमंत्रण पत्रकामध्ये उल्लेख. मुंब्रा रेल्वे अपघातावरती आव्हाडांचा मोठा आरोप. मुंब्रा अपघात रेल्वेचे डबे एकमेकांवरती घासूनच. डबे घासले कसे ते रेल्वे सांगतच नाहीये. रेल्वे प्रवाशांशी बोलूनच आम्ही निष्कर्ष काढलाय. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. मंत्र्यांच्या मर्जीतले खासगी सचिव नाहीतच. जीएडीच्या नोटिशीनंतर मर्जीतल्या खासगी सचिव मिळावा यासाठी मंत्र्यांकडनं लॉबिंग केलं जात होतं. मात्र 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंत्री आणि खासगी सचिव यांच्या पदरी निराशा झाली आहे. निधीवरून मंत्री आणि आमदारांमध्ये होणारी खडाजंगी रोखण्यासाठी बैठक होण्याची शक्यता आहे. महायुतीतील समन्वय समितीमध्ये किंवा 3ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये अधिवेशन काळामध्येही महत्वाची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र. काही चुका झाल्या असतील तर माफी मागितली, तर सर्व पक्षश्रेष्ठींचे बावनकुळेंनी पत्राद्वारे आभार मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मंत्री आणि आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि नव्या प्रदेशाध्यक्षांच्या पार्श्वभूमीवर या स्नेहभोजनाचं आयोजन. चंद्रपुरामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. 5 माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. नगरसेवकांमध्ये माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्यासह मंगला आखरे, राजू आखरे, महानंदा वाळके आणि विनोद लभानेंचा समावेश. गडचिरोलीतील सिरोंचा येथील नगराध्यक्ष शेख फरजाना, उपनगराध्यक्ष शेख अब्दुल रऊफ, अब्दुल गफार यांच्यासह सभापती नगरसेवकांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. मंत्री धर्मराव बाबा आत्रमांच्या उपस्थितीत प्रवेश. राजू शेट्टींचे साथीदार सावकार मादनाईक यांचा आज भाजपमध्ये प्रवेश. कोल्हापूरच्या शिरोळामध्ये त्यांची मोठी ताकद. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. धाराशिवच्या भूम तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राहुल मोटेंच्या पॅनेलचं वर्चस्व. राहुल मोटेंच्या नेतृत्वातील पॅनेलच्या 15 उमेदवारांची बिनविरोध निवड. नागपूरच्या काटोलचा संत्रा प्रक्रिया कारखान्याचा मार्ग मोकळा. कारखाना परत एमआयडीसीला हस्तांतरित करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. सलील देशमुखांच्या न्यायालयीन लढ्याला यश मिळालं. पुण्यातील कुंडवळा पूल दुर्घटनेचा विषय विधान परिषदेत. त्रिसदस्य समितीचा अहवाल 15 दिवसात आल्यानंतर दोषींवरती कठोर कारवाई होणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं आश्वासन. पिंपरी चिंचवड शहराचा विकास आराखड्याचा मसुदा रद्द करा. भाजप आमदार अमित गोरखेंची विधान परिषदेमध्ये लक्षवेधी. चुकीच्या पद्धतीने तयार केलेली डीपी रद्द करण्याची गोरखेंची मागणी. महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा. स्मारकाच्या निर्णयाला 2017 साली विविध याचिकांद्वारे आव्हान करण्यात आलेलं होतं, परंतु याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या. पुण्यामध्ये थोरले बाजीराव पेशवेंच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची उभारणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी होणार पुतळ्याचं अनावरण. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे एनडीएमध्ये पुतळा उभारला जाईल.
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूरच्या कुडूस फाटा इथे दाखल. माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं. पंढरपूरमध्ये आषाढी सोहळ्यासाठी वाखरीचा पालखी तळ विद्युत रोषणाईने सजलाय. जवळपास 12 ते 15 लाख वारकरी या पालखी तळा परिसरामध्ये मुक्कामी असणार आहेत. संभाजीनगरच्या चिंचडगावमधील महिला कीर्तनकार हत्याप्रकरणी 2 परप्रांतीय आरोपींना अटक. एकाला वैजापूर तालुक्यातनं आणि दुसऱ्या आरोपीला मध्य प्रदेशातनं अटक करण्यात आली आहे. चोरीच्या उद्देशाने महिला कीर्तनकाराची हत्या झाली. तुळजापुरातल्या सावर गावामध्ये विद्यार्थ्यांचं धोकादायक इमारतीमध्ये शिक्षण. वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहेत. एकाच वर्गामध्ये 80 ते 85 विद्यार्थी शिकतायत. जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरुस्ती करण्याची शिक्षकांसह पालकांची मागणी आहे. भंडाऱ्यामध्ये ठिकठिकाणी भूमिगत पाईपलाईन योजनेसाठी रस्त्याचं खोदकाम झालंय. मात्र पावसामुळे संपूर्ण शहर चिखलमय झालंय. निकृष्ट कामामुळे विद्यार्थ्यांची स्कूल बस या चिखलात फसली आहे. घरात झोपलेल्या 5 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्याचा नराधमाचा प्रयत्न फसला. बाजूला झोपलेल्या आजीला जाग आली आणि नराधमाने पळ काढला. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे अटक केल्यानंतर अशाच एका मुलीचा छळ केल्याची सुद्धा आरोपीने कबुली दिली आहे. सीएसएमटी पनवेल लोकलमध्ये अवघ्या 15 दिवसांच्या बाळाला सोडून एक आई फरार झाली. लोकलमधील 2 तरुणींच्या मदतीच्या बहाण्याने बाळ सोपवून महिला सीवूड स्थानकावरनं उतरून पळून गेली. गोंदियामध्ये पत्नीने पतीला मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे पतीचा जागीच मृत्यू झाला. पती दारू पिऊन येत असल्यामुळे मारहाण केली होती. पत्नी विरोधामध्ये सालेकसा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूरमध्ये 837 स्कूल बस, स्कूल व्हॅन अवैध परवान्यावरती धावत असल्याची माहिती. सर्व नियमांचं पालन करून आम्ही व्हॅन चालवतो. 15,000 खर्च करून नवीन 16 डिजिटचे स्पीड गव्हर्नर युनिट का लावायचे याचा चालकांचा प्रश्न आहे. कोकणामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे भात शेतीवरती परिणाम. भात लावणी लांबणीवर. कोल्हापुरातली पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर. कोल्हापुरातील पंचगंगा नदी 31 फुटांवरनं वाहतीये. जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली गेलेत. साताऱ्यातल्या वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरनं विसर्ग सुरू आहे. वांग नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. धरण काठावरील मेंढ गावातील प्राथमिक शाळेला पाण्याचा वेढा पडलाय आणि जुनी मंदिरं पाण्याखाली आहेत. साताऱ्यातल्या पुसेगाव फलटण मार्गावरच्या वेटण ओढ्यावरती पूल नाही. काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांची मोठी अडचण. अडथळ्यामुळे यंत्र किंवा बैलांच्या मदतीने शेती करणं अशक्य झालंय. गडचिरोलीतील सती नदीमध्ये दुचाकीस्वार वाहून जाताना थोडक्यात बचावला. पुलावरनं पाणी वाहत असताना दुचाकी पाण्यात नेण्याचं धाडस केलं. ते जीवावरती वेटण्याची शक्यता होती. अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी रामबन जिल्ह्यातल्या चंदरकोट इथे दाखल. यात्रेकरूंमध्ये भक्तिमय वातावरण. अमरनाथ यात्रेला उद्यापासून सुरुवात. यात्रेला जाणारी 5,892 यात्रेकरूंची पहिली तुकडी आज रवाना. 2,489 जण हे बालताल मार्गे आणि 3,403 जण अनंतनाग मार्गे अमरनाथपर्यंत पोहोचणार. मध्य प्रदेशच्या निमचनमध्ये पहाटे 4 वाजल्यापासून मुसळधार पाऊस. पूर. त्यामुळे गावाजवळील नीमच कोटा महामार्ग बंद. रोझडी नदीच्या पुलावरनं पाणी वाहून गेलं. पाकिस्तानसोबत रद्द केलेला सिंधू करार पुन्हा भारताने स्वीकारावा. आंतरराष्ट्रीय संघटनेकडे पाकिस्तानची मागणी. पुराचा धोका वाढल्याने मागणी.